पहिलीच बातमी येते पुण्यामधून। पुण्यामध्ये शिवसेनेच्या 2 उमेदवारांमध्ये मोठा राडा झालेला आहे। पुण्यामध्ये एका शिवसेना उमेदवाराचा एव्ही फॉर्म दुसऱ्या उमेदवारांना चक्क खाल्ला असा आरोप त्याच्यावर करण्यात आलाय। शिवसेनेकडून एकाच प्रभागामध्ये 2 जणांना एव्ही फॉर्म दिल्यामुळे हा मोठा वाद झाला। उमेदवारी अर्ज खाणाऱ्या उद्धव कांबळेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुण्यात शिवसेना उमेदवाराचा एबी फॉर्म दुसऱ्या एका उमेदवारानं चक्क गिळल्याचा प्रकार समोर आलाय। पुण्यातल्या सहकार नगरमधल्या निवडणूक आयोगाच्या कार्यालयात हा सगळा प्रकार घडला। भाजपसोबत युतीची चर्चा फिसकटल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेनं अनेक जणांना एबी फॉर्मचं वाटप केलं। मात्र एकाच वॉर्डमध्ये किती उमेदवारी अर्ज दिले जात आहेत याची कोणतीही खातरजमा केली नाही। त्यामुळे पुण्यातल्या प्रभाग क्रमांक 36 मध्ये शिवसेनेनं मच्छिंद्र ढवळे आणि उद्धव कांबळे या दोघांनाही एबी फॉर्म्स दिले। मच्छिंद्र ढवळे यांनी तातडीनं एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज भरल्यानं त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला। त्यानंतर उद्धव कांबळे हे शिवसेनेच्या एबी फॉर्मसह निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले। पण निवडणूक अधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या अधिकृत एबी फॉर्मसह आधीच अर्ज दाखल झाल्याचं कांबळेंना सांगितलं। यानंतर संतप्त झालेल्या कांबळेंनी संबंधित फॉर्म दाखवण्याची मागणी केली। मच्छिंद्र ढवळेंचे अधिकृत एबी फॉर्म पाहताच उद्धव कांबळेंनी तो फॉर्म फाडून टाकला। एवढंच नाही तर कांबळे यांनी मच्छिंद्र ढवळेंचा फाडलेला अर्ज घेऊन ते पळून गेले। पळून जात असताना त्यांनी अर्जाचे फाडलेले तुकडे चक्क गिळून टाकले। वॉर्ड ऑफिसला की तो एबी फॉर्म फाडून टाकला आहे असं मला सांगत आहे। पण आजच्या मी आता बघतोय सगळीकडे चर्चा चालू आहे की तिने तो फाडून टाकला, काय तर खाऊन टाकला फॉर्म, अशी काहीतरी चर्चा आहे ती। तुम्ही विचारलं नाही का मित्राला? मित्र भेटलाच नाही मला, काय तर तिथे काय झालं ते मला काहीच कल्पना नाही तिथली। तुमच्या मित्रावरती गुन्हा तर दाखल झालाय? हा, दाखल झाला, मला एक काल कळलंय। आता काय असेल ते प्रोसेस, आपला मित्र आपण त्याला थोडं सहकार्य करायचं। त्यांना एबी फॉर्म त्यांचा पळावला खाल्ला वगैरे काही संबंध नाही। तो अर्ज तुम्ही एबी फॉर्म फाडलेला आहे? हा, तो माझ्याकडनं फाटला गेलेला आहे, मी मान्य करतोय। तुमच्यावरती आरोप होता की तो फॉर्म तुम्ही चावून खाल्ला, गिळला। जर मी खाल्लाय ना तर माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की माझी मेडिकल करा। जर माझ्या पोटामध्ये जर ते काय अनुष्ठाचे काय सापडले तर 100% माझ्या गुन्हा दाखल करा। निवडणूक अधिकाऱ्यांनी जी तक्रार आपल्याकडे केलेली आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलंय का की जो दुसऱ्या व्यक्तीचा एबी फॉर्म होता तो त्याने तोंडामध्ये टाकला? हो, निवडणूक अधिकाऱ्यांतर्फे त्यांच्या प्रतिनिधींनी जी आपल्याकडे तक्रार दाखल केली आहे त्यामध्ये त्यांनी आता स्पष्ट उल्लेख केला आहे। त्यांना आपण काल रात्रीच नोटीसची बजावणी केलेली आहे आणि त्या अनुषंगाने मी पुढील तपास करत आहोत। मेडिकल आम्ही त्यांनी खाल्ला या दृष्टीने आम्ही त्याची वैद्यकीय तपासणी करून घेणार आहोत। मुंबईमध्ये भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी डुप्लिकेट एबी फॉर्म जोडल्याचा प्रकार समोर आलाय। पक्षाने अधिकृत एबी फॉर्म दिला नसताना सुद्धा बनावट एबी फॉर्म जोडण्यात आलेला आहे। निवडणूक आयोगाकडून एबी फॉर्म ग्राह्य धरण्यात आला असून शिल्पा केळुसकरांचा अर्ज वैध ठरवलाय। मुंबईमध्ये एका बंडखोर उमेदवारामुळे भाजप नेत्यांमध्ये अभूतपूर्व गोंधळ उडाला। 173 क्रमांकाच्या वॉर्डमधून शिल्पा केळुसकर यांनी भाजपच्या एबी फॉर्मची कलर झेरॉक्स काढून अर्ज भरलाय। शिल्पा केळुसकर यांना आधी एबी फॉर्म देण्यात आला होता, पण जागा वाटपामध्ये हा वॉर्ड शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांच्या पत्नी पूजा कांबळे यांच्याकडे गेला। त्यामुळे केळुसकरांना एबी फॉर्म परत देण्याची सूचना भाजपच्या नेत्यांनी केली। त्यानंतर शिल्पा केळुसकरांचे पती दत्ता केळुसकरांनी ओरिजिनल एबी फॉर्म पक्षाला परत केला। पण त्याआधी दत्ता केळुसकरांनी एबी फॉर्मची कलर झेरॉक्स काढून ठेवली होती। तीच कलर झेरॉक्स त्यांनी निवडणूक आयोगाकडे सबमिट केली। त्यामुळे शिल्पा केळुसकरांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगानं ग्राह्य धरला। आता भाजप नेते दत्ता केळुसकरांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा अशा सूचना करतायत, पण दत्ता केळुसकर अर्ज भरून नॉट रिचेबल झाले। त्यामुळे भाजपसह महायुतीच्या नेत्यांची देखील डोकेदुखी वाढली आहे। खरं 173 मध्ये दोन्ही अर्ज पडलेत आणि आता एक अर्ज राहील। जो राहील तो महायुतीचा अर्ज असेल आणि शिवसेना आणि भाजप दोघांचा मिळून ठरलेला उमेदवारच लढेल। नाही, यावर मला असं वाटतं निर्णय निवडणूक आयोगाने जो घ्यायचा आहे त्यांना घेऊ द्या। पक्ष म्हणून निर्णय आम्हाला जो घ्यायचा आहे तो आम्ही घेऊ। या मुंबई शहरामध्ये आमच्याशी नॉट रिचेबल राहणारा व्यक्ती अजून शोधून सापडणार नाही। जो निर्णय महायुतीचा असेल तो केला जाईल आणि तोच निर्णय आणि तोच उमेदवार राहील। मुंबईमध्ये 16 जागी वंचितच्या उमेदवारांनी माघार घेतली। माघारीचा फायदा ठाकरे बंधूंना की महायुतीला होणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय। काँग्रेसनं वंचितला मुंबईमध्ये 62 जागा दिल्या होत्या। मुंबईमध्ये मिळालेल्या 62 पैकी 16 जागी वंचितने माघार घेतली आहे।
मुंबईत काँग्रेस आणि वंचितच्या युतीत नाट्यमय घडामोडी झाली. काँग्रेस सोबतच्या आघाडीत वंचितला मिळालेल्या 16 जागांवर वंचितनं उमेदवारच दिला नाही. वंचितला 62 जागा मिळाल्या होत्या, त्यांनी फक्त 46 जागांवरच उमेदवार दिला. काँग्रेस वंचित युतीचे मुंबईमध्ये आता 211 जागांवर उमेदवार आहेत. त्यामुळे उरलेल्या 27 ठिकाणी आता ठाकरे बंधू विरुद्ध भाजप शिंदेच्या महायुतीमध्ये थेट लढत होणार आहे. वंचितच्या माघारीचा फायदा हा ठाकरे बंधूंना होणार की भाजपला, याकडे सर्वांचं लक्ष आहे. भाजपचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पूजा मोरे ढसाढसा रडल्या. पुण्यामध्ये भाजपनं पूजा मोरेंना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला. पूजा मोरेंचे अश्रू पाहून पती धनंजय जाधव यांचा कंठ देखील दाटला. पूजा मोरेंना तिकीट देऊ नये यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी मोहीम हाती घेतली होती. पुण्यातल्या धानोरीमध्ये भाजपनं पूजा मोरे यांना दिलेली उमेदवारी मागे घ्यायला लावली. त्यानंतर पूजा मोरे ढसाढसा रडल्या. कार्यकर्त्याला राज्यभरात अनेक कार्यकर्ते त्यांना मोठ्या मोठ्या पक्षाची उमेदवार भेटत. बायकोचे अश्रू पाहून पूजा मोरेंच्या पतीला देखील अश्रू अनावर झाले. एक नंबर मधल्या जनतेची मी माफी मागतो. माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्याला राज्यभरात अनेक कार्यकर्ते त्यांना मोठ्या मोठ्या पक्षाची उमेदवार भेटत नाहीत. ते भाग्य माझ्या नशिबात आलं होतं आणि भविष्यात या पक्षामधून कुठेतरी एखाद्या स्थानावर जाऊन मी तळागाळातल्या लोकांसाठी ज्यांना न्याय भेटत नाही अशा कार्यकर्त्यांसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत होते. डोळ्यात देखील पाणी येते, अश्रू अनावर झालेले आहेत. पण मी हिला सल्यूट करतो. एवढा मोठा निर्णय घेत असताना तिने पक्षहित तिचं पाहून तिने तिची भूमिका मांडली, तिचं ती सगळं व्यक्त झाली, ती थांबली. तिच्या राजकीय आयुष्यात मी कधीच काटा म्हणून अडचण येणार नाही. तिच्या कामाला शुभेच्छा आहेत. पूजा मोरेंनी काल भाजपकडनं उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर भाजपच्या पुण्यातल्या कार्यकर्त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. भाजप कार्यकर्त्यांनी पूजा मोरेंच्या विरोधात सोशल मीडियामध्ये मोहीमच उघडली. पूजा मोरेंनी याआधी भाजपवर जोरदार टीका केली होती. मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी पूजा मोरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका केली होती. त्या टीकेची आठवण भाजपच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियामध्ये करून दिली. ये मैसेज भी जाना चाहिए कि जो लोग बोले कि उन्होंने पूछा पहले कि आप हिंदू हो क्या, अगर हिंदू हो तो उन्होंने मारा और मुस्लिम को नहीं मारा. ये इंडिया में मैसेज जा रहा है. ऐसा नहीं है मैं सुबह से कश्मीर में घूम रही हूँ, मैं एक हिंदू हूँ लेकिन मुस्लिम भाई हमारे कंधों से कंधे मिला के हमारे साथ खड़े हैं. प्रतिक्रिया तो हल्ला झाल्यानंतर दिलेली होती. त्यानंतर मी अनेक लोकांना भेटले, ज्या लोकांना सर्वाइव्ह झाले होते त्यांना भेटले. त्यांनी सांगितलं की धर्म विचारूनच मारला गेला आम्हाला. त्यावेळेस मी स्पॉन्टेनियस प्रतिक्रिया दिली की हो, आपल्या हिंदूंना हिंदू धर्म विचारूनच त्या ठिकाणी मारण्यात आलेलं आहे. परंतु वरच्या पक्षाचं जे अंतर्गत मोठ्या लेवलला राजकारण असतं आणि त्या लोकांनी तो व्हिडिओ उचलला, तो इतक्या मोठ्या प्रमाणात व्हायरल केला, इतक्या मोठ्या प्रमाणात व्हायरल केला की नंतरचे माझे सगळे व्हिडिओ कोलॅप्स झाले. पूजा मोरे सर्वात आधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये होत्या. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. काल भाजपच्या उमेदवारीनंतर त्यांनी जल्लोषही केला होता. आज मात्र अर्ज मागे घ्यायला लागल्यानंतर त्या ढसाढसा रडल्या. माझ्या आयुष्यात झालेल्या एका छोट्याशा चुकीचा खूप मोठा भाऊ करून जे काही षडयंत्र माझ्या विरुद्ध जातं, गरीब कुटुंबातील असल्यामुळं त्याचा मला प्रचंड वेदना होत आहेत. पण मी लढणारी मुलगी आहे, मी ह्याच्यातून बाहेर पडणार. जे ती बोललीच नाही देवेंद्रजींविषयी, ती म्हणलीच नाही देवेंद्रजी विषयी. ते व्हिडिओ देखील मी तुम्हाला देऊ शकतो. एवढ्या खालच्या स्वरूपात करायचं नव्हतं. एक नंबर मधल्या जनतेची मी माफी मागतो. तर पुण्यामध्ये गुंडांना उमेदवारी दिल्यानंतर अजितदादांकडनं खरातांचं नाव पुढे करण्यात आलं. पत्रकार परिषदेमध्ये उत्तर देताना अजित पवारांनी पळवाट काढली. आम्ही काही जागा खरात गटाला दिल्या होत्या, कुणाला उमेदवारी द्यायचा हा खरातांचा निर्णय असल्याचं अजित पवार म्हणाले. यावर अजित पवारांशी बोलून पुढील प्रतिक्रिया देणार असल्याचं सचिन खरात म्हणाले. पुणे महापालिका निवडणुकीत जेलमधल्या कुख्यात गुंडांना उमेदवारी देण्याच्या प्रश्नावर अजित पवार यांनी अंगच झटकलाय. काही जागा रिपाईच्या सचिन खरात गटाला दिल्या आहेत, त्यामुळे उमेदवारी कोणाला द्यायची हा त्यांचा निर्णय आहे असं अजितदादा म्हणाले. मात्र हे सांगताना सचिन खरात गटाला कोणत्या जागा दिल्या आहेत हे मात्र अजित पवारांनी स्पष्ट केले नाही.
दादा, गुन्हेगारांना उमेदवारी तुम्ही दिली असा आरोप होतोय खरं तर. आमची RPI रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात यांच्याबरोबर युती झालेली आहे आणि काही जागा आम्ही त्यांना सोडलेल्या आहेत. आपल्याला सगळ्यांना माझी कामाची पद्धत त्या ठिकाणी माहिती आहे. त्यांनी तिथं त्या जागा कुणाला द्याव्यात, काय द्याव्यात, तिथल्या सहकाऱ्यांना अधिकार दिलेले आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं जेलमध्ये असलेल्या लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकरांना एबी फॉर्म दिलाय. या दोघीही आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये कोल्हापूरच्या जेलमध्ये आहेत. लक्ष्मी आंदेकर ही तुरुंगात असलेला कुख्यात गुंड बंडू आंदेकरची भाऊजाई, तर सोनाली आंदेकर ही बंडू आंदेकरची सून आहे. या दोघीही अर्ज भरण्यासाठी कोल्हापूरच्या जेलमधून पुण्यामध्ये पोलीस बंदोबस्तात आल्या होत्या. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं पुण्यामध्ये जयश्री मारणे यांनाही तिकीट दिलंय. जयश्री मारणे या कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नी आहेत. त्यामुळे निवडणुका जिंकण्यासाठी अजित पवारांनी पुण्यात गुंडांचा आधार घेतल्याची टीका होऊ लागली आहे. पण यावर अजित पवारांनी थेट उत्तर देणं टाळत सचिन खरात यांच्या रिपाईला मध्ये आणलंय. गजा मारणेच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली. जाहीर झाल्या बोलतो. गुन्हेगारांना तुम्ही उमेदवारी दिल्यात. दादांशी मी या विषयावर चर्चा करतो. तुम्हाला जागा किती मिळाल्या पुणे महापालिकेत? कुठलं चिन्ह लढणार आहे? नक्कीच मी आपल्याशी चर्चा करेल. तुम्ही सगळे माझे मित्र आहात, त्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो. पहिली दादांबरोबर माझी गजा मारणे तुम्ही उमेदवारी दिल्यात. खरं तर गुंडांना उमेदवारी देऊन काय साध्य करू इच्छिता? आदरणीय दादांबरोबर चर्चा झाल्यानंतर मी तुमच्याशी सविस्तर बोलेन. लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर आणि जयश्री मारणे यांनी उमेदवारी अर्ज भरताना राष्ट्रवादीचा एबी फॉर्म जोडलाय. या तिघीही घड्याळाच्या चिन्हावर लढणार आहेत. तरीही अजितदादा खरात गटाकडे बोट दाखवतायत. मग राष्ट्रवादीचे एबी फॉर्म सचिन खरातांनी वाटले का, असा प्रश्न निर्माण झालाय. गुंडांना उमेदवारी देऊन अजित पवार मूळ प्रश्नांपासून खरातांचं नाव पुढे करून पळवाट काढतायत. पुणे पिंपरीमध्ये भाजपच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना एकत्र येण्याची शक्यता आहे. उदय सामंतांची बोलून शिवसेनेसोबत युतीचा निर्णय घेणार असल्याचं अजित पवार म्हणाले. तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार नाशिक पॅटर्न राबवण्याची शक्यता आहे. नाशिक नंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता आहे. अजित पवारांनीच याचे संकेत दिलेत. काल अजित पवारांनी युतीबद्दल उदय सामंतांशी चर्चा केली. आजही अजित पवार आणि उदय सामंतांची बैठक होणार आहे. या बैठकीत पुणे आणि पिंपरीतल्या युतीबद्दल निर्णय होण्याची शक्यता आहे. तुतारी म्हणजे पवार साहेबांच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर देखील आम्ही त्याच्यामध्ये बरोबर काही जागा लढवतोय. पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही शिंदे साहेबांच्या बरोबर पण चर्चा, म्हणजे शिंदे साहेब पण नाही परंतु उदय सामंत असे काही मान्यवरांच्या बरोबर पण चर्चा केली. कदाचित आज त्यांच्याबरोबर पण बसून काही जागेच्या संदर्भात मार्ग निघतोय का. दादा कुठे पुण्यामध्ये बोलताय हे सगळं? पुणे पिंपरी चिंचवड, पुणे पिंपरी चिंचवड, पुणे पिंपरी चिंचवड. पुण्यात शिंदेच्या शिवसेनेच्या रवींद्र धंगेकरांनी भाजप विरोधात दंड थोपटलेत. अजित पवारांबद्दल मात्र धंगेकरांना सॉफ्ट कॉर्नर आहे. युतीचा प्रस्ताव घेऊन धंगेकरांनी याआधी देखील अजित पवारांची भेट घेतली होती. त्यामुळे पुण्यात अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेच्या शिवसेनेची युती होण्याची दाट शक्यता आहे. याआधी नाशिकमध्येही भाजप विरोधात शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र आली आहे. तोच पॅटर्न आता पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राबवला जाण्याची शक्यता आहे. मुंबईमधील मनसेच्या 53 उमेदवारांनी राज ठाकरेंची भेट घेतली. तुम्हाला ऑफर येतील, पैशाच्या आमिषाला बळी पडू नका, असं मार्गदर्शन राज ठाकरेंनी उमेदवारांना केलं. यावेळी शर्मिला ठाकरेंनी उमेदवारांचा औक्षण सुद्धा केलंय. शिवतीर्थवर मनसेच्या मुंबईतील 53 उमेदवारांनी राज ठाकरेंची भेट घेतली. कुठल्याही आमिषाला बळी पडू नका, असं मार्गदर्शन राज ठाकरे यांनी उमेदवारांना केलं. तर पैसे दिले तरी बळी जाऊ नका, मुंबई वाचवायची आहे, असंही राज ठाकरे म्हणाले. मुंबई मराठी माणसाची आहे, आपल्याकडे ही शेवटची संधी आहे. प्रत्येक बूथवर आपली 10 लोक उभी करा. बोगस मतदान नाही झालं पाहिजे, तुम्ही सतर्क राहा. बोगस उमेदवार सापडला तर तिथेच पटकावून काढा, असं देखील राज ठाकरेंनी उमेदवारांना सांगितलं. राहुल नार्वेकरांनी विरोधी उमेदवारांना धमकावलंय असा आरोप संजय राऊतांनी केला. तर राऊतांचे आरोप नार्वेकरांनी फेटाळले आहेत.
जबाबदार नागरिक कसा असावा याची राऊतांनी शिकवणूक द्यावी असा पलटवार राहुल नार्वेकर यांनी केलाय. विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्राच्या धमक्या देतो विरोधी उमेदवारांना, दबाव आणतो प्रशासनावर. पूर्वी आम्ही विचारायचो कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र, आता महाराष्ट्र राहिलेलाच नाही, ते ठेवायचा प्रश्न येतोय कुठे. ज्या वेळेला मी विधानसभेत अध्यक्ष म्हणून माझी भूमिका बजावत असतो त्यावेळेला मी संपूर्णपणे विधानसभेचा अध्यक्ष म्हणूनच माझं काम करत असतो. ज्या वेळेला मी माझ्या मतदारसंघात काम करत असतो त्यावेळेला मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून माझ्या जनतेला न्याय द्यायचं काम करत असतो. त्यामुळे संजय राऊतांनी मला माझी जबाबदारी शिकवू नये, त्यांनी पहिली एक जबाबदार नागरिक कसा असावा याची थोडी शिकवणूक घ्यावी. आणि एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात. 15 ऑगस्ट 2027ला देशातील पहिली बुलेट ट्रेन आता धावणार आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनची रेल्वे मंत्र्यांनी तारीख देखील सांगितलेली आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनची रेल्वे मंत्र्यांनी तारीख सांगितली आहे. 15 ऑगस्ट 2027ला देशातली पहिली बुलेट ट्रेन धावणार असं रेल्वे मंत्र्यांनी म्हटलेलं आहे.